हो, वीर समर्थ. आपण मागच्या रविवारी कुमार गंधर्वांचं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असा अभंग ऐकला तुकारामांचा. त्यामध्ये माझ्या बोलण्यात म्हणजे इथं गाथेमध्ये नसलेली ओळ आहे त्या अभंगातली, ती दुसऱ्या अभंगात आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते असं ओळ त्यात. तर ती त्या अभंगातली नाही. तशा पद्धतीचा दुसरा अभंग आहे, त्यामधली ती ओळ आहे, पण ती त्यांनी बरोबर तिथे जोडून घेतली असेल किंवा त्या गाथेच्या त्या भागामध्ये ही मी मूळ सरकारी प्रत म्हणतो त्यात ती ओळ तिथं नाही. तर आपण ती असलेला अभंग पुढचा त्याच्या पुढचाच अभंग आहे, त्यानं सुरुवात करूया. तोच त्याच अर्थाचा आहे फक्त, पण जरासं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. लहानपण देगा देवामध्ये लहानपणाचंच महत्त्व सांगितलं. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण आणि तुका म्हणे जाण व्हावे लहाना होनी लहान असा असा तो. आता हे बघा कसं आहे, तसंच आहे, पण लहानपणाचं परत फायदे अधिक विस्तारून असे सांगितले. नीचपण बरवे देवा असं म्हणले. लहानपणा देगा देवा म्हणले. नीचपण म्हणजे लहानपणच. नीचपण म्हणजे काय, श्रेष्ठपण नको. नीचपण पाहिजे मला. मला काही नाही, मला काही व्हायचंच नाही, मला काहीही अस्मिता नको. अस्मिता आली की अहंकार आला, आणि अहंकार आले की सगळं संपलंच. सगळ्या अध्यात्माचा प्रवास हा सगळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या स्वतःच्याच अहंकाराशी आणि आपल्या मीपणाशी झगडण्यातच आहे. हे मला कळायला खूप उशीर झाला, खूपच उशीर झाला, पण ते कळलं केवळ तुकारामांच्यामुळं कळलं. की सगळं आध्यात्मिक खटाटोप आहे, प्रयत्न आहे, साधना आहे, त्या दान तीर्थ काय तुम्ही म्हणतात, तो सगळा आहे तो अहंकाराशीच सामना करायसाठी. सगळी गुरुकृपा आहे. अहंकारच जर गेला नाही ह्या सगळ्यातनं तर काहीही आपण कृपामंद म्हणायला पाहिजे. तर अहंकार जाण्यासाठी सगळं आहे, आणि अहंकार गेल्यानंतरचा जो आनंद आहे तो पूर्ण सच्चिद आनंद हा खरा काय आहे, तो त्यावेळेस आपल्याला आपल्याला कळतो. आता हा तुकारामांचा स्पष्ट अभंग आदेश असा असा देणार आहे की नीचपण बरवे देवा. नीचपणच मला बरं देवा, श्रेष्ठपण नको. आणि हा अशा अनुवादाचे त्यांनी अनेक अभंग लिहिले, आपण पूर्वी पण बघितलेले आहेत की बरे देवा कुणबी केलो, नाही तरी असं तो दंभेची मेलो. अहंकार नको असं असं म्हणलंय ते. नीचपण बरवे देवा, न चले कोणाचाही दावा. हं. आहे लहान आहे. आता हे कसं फारच वेगळा हे आहे. नीचपणावर खरं तर आपल्याला असं वाटतं की लहान माणूस आला की त्याच्यावर सगळ्यांचा दावा चालतो, सगळ्यांची सत्ता असते, त्यामुळे त्याचं काही नाही. पण नीचपण बरवे देवा, न चले कोणाचाही दावा. कुठल्याही इंद्रियांचा, कुठल्याही विषयाचा दावा माझ्यावर राहत नाही. मी अहंकार जाण्यामुळे मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करणं लागतो आणि मला काहीतरी हवं आहे, हे हट्ट संपतात. इंद्रियांचे आणि विषयांचा दावा जो आपल्यावर लागतो श्रेष्ठ असल्यामुळे, तो नीच माणसावर लागत नाही असं म्हणते. महापुरे झाडे जाती, आणि त्या अहंकारामध्ये, त्या अहंकारामुळं जे सगळं जग आहे, भौतिक जग आहे, आत्मिक जग नाही, पण सगळं जग जे तुमच्या मागं येतं त्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहून जाता. मायेच्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहून जाता, अहंकाराच्या पोटी केवळ तुम्ही वाहून जाता. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते. ही ओळ त्यात या अभंगामधली आहे. तिकडं कुमारांनी घेतली. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते. लव्हाळं आहे ते त्या पोरामध्ये टिकून राहत. इथे ते ते तुम्हाला गवताचं पाता आठवत असेल आणि झाड पण आठवत असेल वाहून गेलेलं. इथे त्यांना एवढंच म्हणायचं आहे, अहंकारानं त्या झाडासारखे आपण असे दिसतो मोठे, पण काही राहत नाही. त्या मुळासकट खोडून घेऊन ते तो महापूर स्वतःबरोबर वाहून नेतो. मी आसाममध्ये गेलेलो होतो 4-5 वर्षापूर्वी. तेव्हा ब्रह्मपुत्रेला पूर आलेला होता ह्या दिवसांमध्येच. फार मोठी झाडं, फार मोठी झाडं अशी उन्मळून पडलेली अशी नदीतून जात. आणि तो ब्रह्मपुत्रा ही नदी एकमेव अशी आहे की तिला ब्रह्मपुत्र असं म्हणतात, तिला नदी म्हणतच नाहीत, तिला नद म्हणतात तिथले लोक. अशी ती दांडगी नदी आहे, अशी राक्षसी आहे थोडीशी स्वभाव तिचा. संतापी पण नदी आहे, प्रवाह बदलत असते इकडे तिकडे. त्यामध्ये अशी मोठी झाडं वाहून जाताना मी बघितली. तेव्हा मला हा अभंग आठवला होता की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. लव्हाळ आहे ते टिकून राहतात तिथे. पुढचं उदाहरण कसं तुकारामांनी दिलं बघा. येता सिंधूच्या लहरी, हे तुकारामांनी समुद्र नक्की बघितलेला होता. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी. काय किती सुंदर उदाहरण दिलं. मोठ्या मोठ्या लाटा जरी आल्या तरी काही नाही, त्यांच्यासमोर फार ताठपणानं जर बसलं तर त्या बरोबर तुम्हाला पाडणार आडवं. त्याच्यापेक्षा वाका, फक्त लाट आली की वाका, लाट अंगावरून निघून जाते.
येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. हे सगळेच कशांचेच विषयांच्या लाटा ज्या आहेत त्या तुम्हाला बाधूच शकणार नाहीत. थोडं तुम्ही नम्र व्हा, थोडं तुम्ही नीच व्हा, थोडा तुम्ही अहंकार बाजूला ठेवायला शिका. आणि सगळ्या तुकारामांच्या विठ्ठला प्रती असलेल्या प्रार्थनामध्ये माझ्या मीपणावरी पडो हा पाषाण, असं 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 तुकारामांनी कळवळ्यानं लिहिलेलं आहे. एकमेव तुकारामात असे आहेत की अहंकार हाच अडथळा आहे विठोबाने तुमच्यामध्ये, हे सारखं वारंवार सांगून अहंकार जायचा असेल तर एका बाजूनं सेवा करायला पाहिजे रंजल्या गांजल्याची, आणि आतमध्ये पूर्ण विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. असं दोन पद्धतीनं भक्ती सेवा अशा अशा पद्धतीनं तुकारामाने सांगितलेलं आहे. सगळा हा अहंकाराशी असलेला लढा आहे. तुका म्हणे कळ, तुका म्हणे कळ वर्म काय आहे, शेवटी सिक्रेट काय आहे? तुका म्हणे कळ पाय धरिल्या न चले बळ, असं आहे. पाय धरिल्या न चले बळ, हा सगळा नम्र नम्र असायचा फायदा आहे. त्यामुळे तुम्ही नम्र व्हा. आणि नम्र होणं म्हणजे वरवरचं खोटेपणा, जेंटलमनशिप नाही यामध्ये, सभ्यपणा कसलाही नाही. ह्यामध्ये आहे तो अहंकाराचं, अहंकार धुवून कसा जाईल निघून, त्या प्रवाहामध्ये अहंकार निघून गेला पाहिजे आणि भक्ती फक्त राहिली पाहिजे. त्यामुळे भक्ती अहंकार गेल्याशिवाय शक्य नाही आणि अहंकार जाणं भक्तीशिवाय शक्य नाही. हे दोन्ही गोष्टी तुकारामांनी, केवळ तुकारामच असे आहेत की हे दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतवून त्यांनी त्यांनी सांगितलेले. तुकारामांच्या काळामध्ये आध्यात्मिक ज्ञान हेच महत्त्वाचं ज्ञान होतं. ज्ञान म्हणजे सगळं हेच. त्यामुळं आणि ब्रह्मज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान, असं अर्थातच ब्राह्मणांनी पसरवलेला सिद्धांत होता आणि त्यांना मान होता. त्यांना बोधे म्हणायचं कशाला, तर ते ब्रह्म जाणतो जाणतो तो ब्राह्मण, अशीच ब्राह्मणाची मुळात व्याख्या आहे. त्यामुळं हे ब्रह्मज्ञानी खूप झाले लोक, त्या प्रतिष्ठेपोटी ब्रह्मज्ञान, हे ब्रह्मज्ञानी आणि तेही ब्रह्मज्ञानी असं फार झालं. त्याचा तुकारामांना अतिशय राग यायचा. कोणी ब्रह्म उठतो आणि ब्रह्मज्ञानी होतो, कोणी उठतो कवी होतो, कोणी उठतो संत होतो. हे काय चाललेलं आहे? आतलं परिवर्तनच नाही कुठे, अहंकार ह्यांचा कुठे गेलाच नाही. आणि मात्र हे ब्रह्मज्ञानी होय, असं असं त्यांना राग यायचा. अशा ब्रह्मज्ञानापासून आणि अशा ब्रह्मज्ञानांपासून स्वतःला आणि इतरांना वाचवण्यासाठी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले. त्यातला हा पुढचा अभंग आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. घराघरात झालं हो, म्हणले ब्रह्मज्ञान ही अतिशय दुर्मिळ गोष्ट. पण इथे प्रत्येक घरामध्ये एक एक ब्रह्मज्ञानी दिसायला लागला. म्हणले आता आता काय करायचं? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण बहु माझी. आता हे हे तुकारामांचं मराठी आहे ना, ते केवळ वाचून वाचूनच कळायला लागतं, नाही तर कळतच नाही. परी मेळवण बहु माझी. बहु माझी म्हणजे काय? बहु मेळवण माझी, माझी म्हणजे मध्ये. त्याच्यामध्ये एकविधता काही नाही, बहुविधता आहे. निराळ्याचं सगळं विकारग्रस्त अशी 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 ही मन आहे. परी मेळवण बहु माझी. घरामध्ये त्या चित्तामध्ये असेल, घरामध्ये असेल, विकारांचा सगळा दंगा चाललेला आहे असं सांगण्यासाठी परी मेळवण बहु माझी. निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे मज दुर्बळासी. तर काय म्हणतात तुकाराम? ब्रह्मज्ञानाचा एक मातीचा छोटा कण असतो, रज. एक मातीचा कण जरी ह्यांच्यापुढे ब्रह्मज्ञानाचा असेल ना, तरी मी फार दुर्बळ आहे हो, माझ्याकडे काय नाही, मला आणून द्याल का? असं तुकाराम म्हणतात. म्हणजे ते किती दुर्मिळ आहे बघा ब्रह्मज्ञान, हे मिरवत आहेत सगळेजण. निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे माझं दुर्बळ असी. म्हणजे कठीणच आहे, नाही आहे ह्यांच्याकडे कणा एवढं सुद्धा ब्रह्मज्ञान नाही, आणि ब्रह्मज्ञानी म्हणून मिरवत आहेत स्वतःला. प्रत्यक्षात ते कसे आहेत लोक? आशा, तृष्णा, माया, कालउनी दोन्ही. ही आशेची माया, तृष्णेची माया, हे सगळे एकत्र कालवलंय. आशा, तृष्णा, माया, कालउनी दोन्ही, दंभ तो दुरोनी दिसत असे. मला हे दांभिक किती आहे ते लांब न दिसतंय. त्यांच्यात आशा आणि तृष्णा कालवून खाणारे लोक आहेत हे, असा काला करणारे आहेत. ह्यांच्यामध्ये कसलं ब्रह्मज्ञान येणार? काम, क्रोध, लोभ, सिणवी बहुत. ह्यांना काम क्रोधानं पछडलेलं आहे, हे दिसतंय मला, लांबूनच दिसतंय. काम, क्रोध, लोभ, सिणवी बहुत, मिळवून आत काळकूट. विषय विष, काळकूट म्हणजे सगळ्यात जहरी विष कुठलं असेल तर ते काळकूट म्हणतात. तर हे काळकूटाची उपमा कशाला दिली आहे? काम, क्रोध आणि लोभ, ह्यांना त्यांनी काळकूट म्हणले. ह्या विकारांचं आणि विषयांचं काळकूट पसरवलेलं आहे, ते ह्यांनी सेवन केलेलं आहे कायम. ह्यांनी दुसरं नामाची गोडी ह्यांनी साखलेलीच नाही. काम, क्रोध, लोभ, सिणवी बहुत, मिळवून आत काळकूट. तुका म्हणे तेथे काही हाता नाही. अहो ह्यांच्याकडनं तुम्हाला काही मिळणार नाही हो, म्हणाले. ज्यांना विकारांपासून सुटका केली नाही आणि जे ब्रह्मज्ञान सांगत फिरतात त्यांच्याकडे काहीही मिळणार नाही. तुका म्हणे तेथे काही हाता न ये.
आयुष्य मोले जाये वाया वेळ. हे स्वतःचंही आयुष्य वाया घालवतात, यांच्या नादाला लागलेल्या लोकांचं पण आयुष्य वाया जातं. आणि अशांच्याकडं घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. नुसती पोपट म्हणजे विकारांपासून जो बाजूला आहे, तिथं संत समजून चाला तुम्ही, असं असं स्पष्ट सांगणारे तुकाराम आहेत. मग त्याची जात बघू नका, मग त्याचा वर्ण बघू नका, मग त्याची सामाजिक श्रेष्ठता बघू नका, त्याचा पैसा बघू नका, काही बघू नका. आणि पांडुरंगाला ज्यानं चित्त दिलेलं आहे आणि जो अतिशय नम्र आहे स्वतः, तो खरा संत, असं तुकाराम यांनी सांगितलं. हा एक आपल्याला एक उपदेश झाला. पण आता हा पुढचा जो अभंग मी वाचणार आहे, हा तुकारामांच्या अगदी उच्चतर अवस्थेतला अभंग आहे. असा एक सर्वसाधारण एक 30 अभंग मागं एक तरी अभंग असा असतो, असं असं मला अतिशय श्रेष्ठ ज्ञानाच्या पातळीवरून तुकाराम लिहितात. तिथं काही तुम्हाला उपदेश वगैरे काही काही करत नाहीत, ते सांगतात की मी इथे आहे म्हणून. कसं आहे बघा. अवघ्या भूतांचे केले संतर्पण. सगळ्या भूत मात्र संतर्पण केलं म्हणजे काय, त्यांना आपल्याला प्रसन्न करायला लागतं, तेव्हा आपण संतर्पण करणं असं म्हणतो. म्हणजे आपण तर्पण करतो ना, आपण काहीतरी प्रसाद देतो, त्यांना देतो, तसं सगळ्या भूतांना मी आता प्रसन्न करून टाकलेलं आहे, असं असं म्हणतं. सगळ्या भूतमात्रांना मी प्रसन्न केलेलं आहे. काय पद्धतीचा हा आनंद आहे बघा तुकाराम. सगळं देऊन झालेलं आहे. जगायला माणूस जो येतो, त्याचं सगळं देणं चुकतं झालेलं आहे, असा अहंकार नाही आहे, पण अशी जाणीव आहे, अशी तृप्त सार्थकतेच्या जाणीवेतनं लिहिलेला अभंग आहे. आणि अवघा शब्द हा नामदेवांच्याकडनं घेतलाय. सारखा एखादा शब्द परत परत म्हणत राहणे, आणि त्यामुळे ते विठोबाचा अवघेपण आपल्या चित्तात ठसवायसाठी हा त्यांचा एक काव्यात्म अशी शैली आहे. अवघ्या भूतांचे केले संतर्पण. सगळ्या भूतांना संतुष्ट करून टाकलेलं आहे, त्यांचं त्यांचं काय देणं आहे ते देऊन. अवघ्या भूतांचे केले संतर्पण, अवघीच दान दिली भूमी. काय सगळी भूमी देऊन टाकली. सो काय काय देऊन टाकलंय बघा. सगळं सगळं देऊन टाकलंय, आता काय राहिलंच नाही, माझं काय राहिलंच नाही, मीच राहिलो नाही आता. असं फार उदात्त. अवघी अवघाची काळ दिन रात्र शुद्धी. आता मला हा काळ शुद्ध आहे आणि तो काळ अशुद्ध आहे, हा मुहूर्त बरोबर, तो मुहूर्त बरोबर नाही, असलं काय तर माझं राहिलं नाही. अवघाची काळ दिन रात्र शुद्धी. सगळे शुद्ध आहेत, सगळे काळ शुद्ध आहेत, आता मुहूर्त राहिलं नाही, आता सगळा विठोबाचा आहे सगळीकडं. अवकाशात पण आणि काळामध्ये पण सगळा विठोबाच भरून राहिलेला आहे, असं मला आता अनुभव आला. त्यामुळे अशुद्ध असं माझ्यासाठी काही राहिलं नाही. सोहळं नाही, ओवळं नाही, काही राहिलं नाही. अवघाची काळ दिन रात्र शुद्धी, साधियेली विधी पर्व काळ. सगळं पर्व काळ आहे हो माझ्यासाठी, आता काही नाही. पर्व काळात जे काळ तुम्ही करता, यज्ञ याग विधी, त्याचं फळ तुम्हाला फार चांगलं लाभतं, असं आपल्याकडे म्हणतं. ते म्हणले आता मला असं उरलंच नाही, सगळा पर्व काळच आहे म्हणे. अवघा काळ हा पर्व काळ आहे. काही विठोबांना सगळं पवित्र करून टाकलेलं आहे. अवघीच अवघीच तीर्थे व्रते केले याग. अहो सगळी तीर्थ झाल्यातच जमायत, माझी देहूत राहूनच सगळी तीर्थ झाली, सगळी व्रत, सगळे याग केल्यातच जमायत मी आता. सगळं नामाच्या जोरावर काय साधलं बघा तुकारामांनी. अवघीच तीर्थे व्रते केले याग, अवघेची सांग झाले कर्म. सगळं कर्म माझ्याकडनं करून घेतलंय विठ्ठलानं. असंच आता झालं एका नामाच्या जोरावर. केवढा मोठा विश्वास आलाय बघा. सगळं झालं म्हटले माझ्याकडनं, सगळी कर्म झाल्या तर पुण्य मला मिळाल्यातच जमाय, केवळ विठ्ठलाच्या नावावर. अवघेची फळं आले आम्हा हाता. सगळ्या कर्मांचं जे फळ असतं, ज्याच्यासाठी सगळा अट्टहास करायचा, येऊन चुकलं म्हणले, सगळी फळं मला मिळाली. अवघेची फळं आले आम्हा हाता, अवघेची अनंता समर्पिले. काय फळ घेऊन करायचंय काय मला म्हणले, सगळं आलेलं फळ सुद्धा मी अनंताला समर्पवून टाकलं, त्याचंच आहे ते त्यालाच देऊन टाकलं, माझं काय तर उरलंच नाही. तुका म्हणे आता बोलो अबोलणे. हे तुकारामांचं फार मोठं आहे. हे बोलो अबोलणे आहे ना, हे ह्या एका शब्दात ते अख्खी ज्ञानेश्वरी सांगितल्यासारखे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानदेव म्हणतात, आम्ही अरूपाचे रूप दाखवू. अरूप आहे परमेश्वर, आणि ब्रह्म ज्ञान आहे ना, ते अरूप आहे, त्याला रूपच नाही. आम्ही त्याला रूपाला आणू. अरूपाचे रूप दावीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अशी प्रतिज्ञा करणारे ज्ञानेश्वर आहेत. तुकाराम त्यांचे शिष्य आहेत बघा. 400 वर्षानंतर हा शिष्य आहे, म्हणून कळस म्हणायचं तुकारामांना ह्यासाठी. तुका म्हणे आता बोलो अबोलणे. बोलताच येत नाही, हं. शब्दाच्या पलीकडचं आहे ते. ते आता बोलून दाखवू आम्ही, आता अशी अशी पात्रता आली आमच्यामध्ये. आम्ही जे बोलताच येत नाही, जे अनिर्वचनीय असं म्हणतात वेदामध्ये, अनिर्वचनीय आहे, ते वचनीय करून दाखवू. आता आता आम्ही बोलू ना, तेच ब्रह्मज्ञान असेल. तुका म्हणे आता
बोलो अबोलणे, काया वाचा मने उरलो नाही. हा, मी उरलोच नाही आता. अशी श्रेष्ठ अशा जाणीवेच्या मधून मधून तुकाराम आपल्याला उपदेशाच्या जोडीला हे असे श्रेष्ठ ज्ञानाच्या कक्षेतून आलेले असे अभंग आहेत. हे 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 त्यांच्या तोंडून विठ्ठलच बोललेलं आहे की आता काही दुसरं करायचंच राहील नाही. तुका म्हणे आता बोलो अबोलणे, काया वाचा मने उरलो नाही. ह्यातला हा उरलो नाही आहे. देहात असतानाच, जगणं शिल्लक असतानाच उरलो नाही, ह्या भावनेकडे जाणं म्हणजे अध्यात्माचा हा प्रवास आहे. हा अध्यात्माचा सगळा प्रवास काहीतरी मिळवायसाठी नाहीच आहे, तर सगळा त्यागासाठी शेवटी उरलो नाही असं म्हणता आलं पाहिजे. इथंपर्यंत तो जातो. पण तिकडे जाण्याची वाट असते, ती अवघड असते. आणि ती किती अवघड असते ताबडतोब पुढच्या अभंगामध्ये तुम्हाला असं वाटेल आता उरलो नाहीकडे आपण जातोय का काय. तेवढ्यात तुकाराम काय सांगतात बघा. आणि पथ्य किती अवघड आहे, त्यापेक्षा काय हे असलं काही नव्हतं, माझा संसार मला चालेल असं म्हणायची पाळी येते, असं तुकाराम आपल्याला दाखवतात. देह आणि देह संबंधे निंदावी. बघा पुढच्या अभंगातच ताबडतोब सांगितलं. तुम्हाला असं वाटतंय, वाचूनच असं वाटतंय आपण आता वर गेलो, तर तुकाराम खाली उडतात. ते वर जायच्या आधी तू खाली ग्राउंडवर काय आहे बघ म्हणे. देह निंदावा, देहाच्या संबंधानं आलेलं सगळं निंदावं, हे तुला जमतंय का बघ. देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे. हे श्वान शुकरांना वंदन केल्यासारखंच आहे म्हणले ते. त्यांना एक वेळ नमस्कार केला तर चालेल, पण देहाच्या संबंधानं आलेलं जे काही विषय आहेत, जी काही नाती आहेत, त्याचा सगळ्याचा धिक्कार करा, ते सोडून द्या. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. कारण मी उरायचं नाही ना, मी उरायचं नसेल तर माझं पण उरायला नाही पाहिजे, एवढाच त्यामध्ये. त्याचे टीका नाही कशावर. ते माझं माझं मी म्हणतो ना, त्या ममत्वावर टीका आहे, बाकी काही नाही. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा, मी आणि माझा त्याचा पूर्ण झाडा पूर्ण झाला. मोहा नावे खोडा गर्भवास. मोहात पडला की परत गर्भवास आला, परत जन्म आला, परत मृत्यू आला. याच्या मोहापोटी हे सगळी सायकल्स होते, हे सगळी चक्र होतात. हा मोहाच मी काढून टाकलेला आहे. गृह आणि वित्त स्वदेशा विटावे. गृह, पैसा, होम, फायनान्स, सगळ्याला विटलं पाहिजे तुम्ही. स्वदेशा विटावे, स्वदेशा विटावे म्हणजे तुम्ही मला, माझं गाव, माझा भाग, माझी भाषा, माझी माणसं, हे सारखं ह्यातच बसताय, ह्याला पण तुम्ही विटून जा. गृह, कारण तो माझा मीपणाचाच विस्तार आहे. तो मी माझा देश असं म्हणतो, पण तो माझ्यामुळे तो माझा देश हो, माझ्या अहंकाराचं ते जोपर्यंत प्रोजेक्शन आहे, तोपर्यंत त्या देशाचा सुद्धा अध्यात्मामध्ये अडसरत आहे. गृह आणि वित्त स्वदेशा विटावे, इतरा भेटावे श्वापद झाडा. श्वापदांना भेटा, झाडांना भेटा, पण विनाकारण माणसांच्या ह्याच्यात पडू नका. जे तुमचं नाही असं तुम्हाला वाटत होतं, ते तुमचं आहे असं वाटायला पाहिजे, असा एक साधा बोध त्यातनं दिलाय. तुका म्हणे मी हे माझे न यो वाचे. मी आणि माझं असं वाचेला येऊ नका. एवढं 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 तुम्ही करा. झाडामध्ये हे झाड माझं आणि ते झाड तुमचं असं म्हणणार नाही. सगळ्या झाडांना झाडच म्हणणार. सगळ्या सगळ्या श्वापदांना श्वापदच म्हणणार. तर हे श्वापद माझं आणि ते श्वापद माझं नाही असं काही जंगलात जाऊन त्यांनाच आपलं म्हणा. म्हणजे त्यांच्यात फरक करणार नाही तुम्ही. माणसात मात्र हा माझा आणि तो माझा नाही असा फरक करणार. त्यामुळे हे मी माझं सोडूनच द्या. तुका म्हणे मी हे माझे न यो वाचे, येणे नावे साचे साधू जन. हे तुम्ही एकदा पथ्य जर करायला घेतलं, तर तुम्ही साधूजन व्हाल. आणि साधूजनाची व्याख्या ही आहे की त्याला, त्याचं असं काही नसतं, त्याचं काही ममत्व कोणतंही त्याच्यामध्ये उरलेलं असत नाही. इथं आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण. गणपती बाप्पा मोरया.